स्ट्राइक वरती आपण बघतोय फलंदाजी करण्यासाठी अतिश आणि नॉन स्ट्राइक इन वरती आपण बघत आहोत स्वागत पालवणकर ज्याने गेली मॅच जिंकवली होती. पहिलं षटक मृणालच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. पहिल्या षटकासाठी त्याला प्राचारित केलं गेलंय. पहिल्या षटकाला या ठिकाणी आपण बघतोय आरंभ केलाय. या पहिल्या चेंडूवरती मात्र पहिला ट्रॅप सेट केलाय. बडी मछली जाल में फासी आणि या ठिकाणी पहिली विकेट. बघा पहिल्या चेंडूवरती फार मोठी विकेट त्याला मिळते कारण पहिली विकेट अत्यंत महत्वाची होती. या विकेटवरती आपण बघितलं ना तर नक्कीच मी म्हणत होतो की अतिशय चांगला बॅट्समन आहे आणि त्याची पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवणं म्हणजे या सामन्यामध्ये समोरच्या संघाच्या भिंती ढासळण्यासारखं आहे असं मी नक्की म्हणेन. आता मात्र या ठिकाणी मॅचमध्ये नवीन मैदानावरती उतरलाय. काही सामन्यामध्ये नवीन एक चांगली कामगिरी केली आहे. चांगली विकेट किपिंग सुद्धा त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. फायनल मॅचमध्ये जेव्हा ते खेळत आहेत दोन्ही संघ साखर आहेत. बॉस फायटर सागर आणि पदिस्फोट सागर. या मॅच मात्र बघा चेंडू नो आला आणि त्यावरती 4 धावांचा बोनस मिळाला. चेंडू सीमा पार येतो शोकार. या ठिकाणी एक अत्यंत चांगला फटका ते एक्झिक्यूट केला होता. त्यानंतर धावफलकावरती या धावसंख्येला उभारणी देण्याचं काम केलंय आणि आता मात्र मी म्हणेन जी अतिशय कामगिरी होती ती आज नवीन करून दाखवत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बलियाद सामन्याच्या दिशेला एक चांगली मॅच म्हणाल बसोलकर. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय अनादर या ठिकाणी चौकार मैदानावर घड्याळाचे काटे ज्या पद्धतीने नेहमी फिरत असतात त्या पद्धतीने प्रत्येकाचं नशीब हे पालटत असतं. त्यामुळे कधीही कोणावरती असण्याची चूक तुम्ही करू नका. तर आपण बघितलं ना तर पहिलं षटक मैदानावरती सुरू असताना समोर या ठिकाणी खेळाडू उभा आहे तो म्हणजे स्वागत पालवणकर. बघा स्वागत पालवणकर क्षमता काय आहे. गेल्या मॅच मध्ये त्याची बॅटिंग स्किल्स आपण बघितले. तो मैदानावरती थांबला, तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकून घेतलं सर असं म्हणावं लागेल. पण या मॅच मध्ये ना जबाबदारी थोडीशी वेगळी आहे. फायनल आपल्या संघ मालकाला जिंकून द्यायची आहे आणि अशा वेळेस तुम्हाला घाई गडबड करून जमणार नाही. नजर हटी और दुर्घटना घटी. मारली मिठी मला त्या नदीनं मारली मिठी त्या नदीनं मारली मिठी मला त्या यावेळेचा चेंडू बघा काय जबरदस्तरित्या हँडल केला होता. काय हाताळणी केली होती. किशनजी मी म्हणेन की मृणाल बसोलकर एक चांगला बॅट्समन आहेच मात्र त्यापेक्षा एक्सप्लोजिव्ह तो गोलंदाज आहे. ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत गोलंदाजी करून दाखवली समोरच्या स्वागत पालवणकरकडे असलेली क्षमता त्याने प्रत्येक मॅच मध्ये जवळून बघितली आहे. द बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच मी म्हणेन. सर्वात मोठी रायव्हलरी आहे याच दरम्यान स्वागतच्या या बॅटमधनं हा फटका आलाय 4 धावांसाठी चौकार.
हा चेंडू मात्र या ठिकाणी वाईड आला आहे, पंचाच्या माध्यमातून इशारा देखील दिला गेला. धावफलकावरती एक धाव येथे वाढेल. 15 धावा धावफलकावरती अर्जित केल्यात. फायनलची मॅच या ठिकाणी आपण बघतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नशिबाची 7 मिनिटे. चेंडू समोर चौकात. एक चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. धाबा इथे 19 बनतात. 19 धावा धावफलकावरती बनल्यात. काय जबरदस्त बॅटिंग इथे बघायला मिळते. आता मात्र पुन्हा एकदा इशारा येईल लेग बाईटचा. ॲज पर लॉ नंबर 23 इज अप्लाइड हिअर. कारण या ठिकाणी अंतरम क्रिकेटमध्ये बहुतांश नियम आहेत ते ओरम क्रिकेटचे लागू होत असतात आणि त्या पद्धतीने हा एक नियम इथे लागू झाला. धावफलकावरती एकदा होईल. मेगा फायनलची मॅच आहे. स्वागत पालवणकर जेव्हा मैदानावरती उतरला त्याच्याकडनं आशा आणि अपेक्षा आहेत. प्रत्येकाला वाटतं की आपण जिंकावं आणि त्या अनुषंगाने फटका खेळला. चेंडूवरती स्वार होऊन फटका खेळला होता चौकार. थांबवलं होतं, चांगलं कॉलिंग केलंय. कारण एक चौकार आल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने स्वागतचा आत्मविश्वास आता वृद्धिंगत झालाय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या 24 धावा, 24 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. वेराज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा फटका खेळला होता. थोडासा पंबल झाला, त्याचा फायदा इथे उचलला. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि ते मैदानावरती इथे बघायला मिळालं. काही जबरदस्त रित्या या ठिकाणी प्रामुख्याने आपण बघतोय ना तर 25 धावा धावफलकावरती आता मात्र अर्जित केल्यात. बघा फायनल कोणाला जिंकायची असते, प्रत्येकाला जिंकण्याची ती हौस असते. प्रत्येकाला वाटतं की आपल्या गावाने जी सामना जिंकावा. मात्र यंदाच्या वर्षी तुम्हाला एकच नाव बघायला मिळेल ते म्हणजे साखर. आणि आज दोन्ही संघ जर आपण फायनलमध्ये बघितलं ना, प्रतिस्पर्ध साखर असेल किंवा बॉस फायटर साखर असेल, दोन्ही संघ जर बघितले साखरेतले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या गावामध्ये ही ट्रॉफी सुद्धा जाईल. त्यांच्याच गावातल्या एका व्यक्तीला ही सीबी शाईन सुद्धा इथे मिळेल. पण त्यामुळे जर आपण विचार केला तर यंदाचं वर्ष त्यांनी गाजवलं असं मी नक्की म्हणेन. सर्वांना डॉमिनेट केलं. क्रिकेट कशा पद्धतीने खेळतात ते दाखवून दिलं. या चेंडूवरती सुद्धा बघा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर वळला. पंचांच्या माध्यमातून आता इशारा दिला गेलाय. कारण प्रतिस्पर्धी संघ इतका तगडा आहे ना की त्यांना सुद्धा माहिती आहे की धावा धावफलकावरती त्यांना बनवायचे आहेत. त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. स्लॉक खेळण्याचा प्रयत्न केला होता. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल हिअर. चेंडू कुठे बॅट कुठे आणि अशा वेळेस मैदानावरती फायनल मॅच खेळताय अशा चुका नाही झाल्या पाहिजेत. 2 षटकं येथे मैदानावरती संपूर्ण झाली. 2 षटकांच्या अंती दळणेसर आम्हाला सांगतील. धावा 27 बनल्या. 27 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 1 षटक येणं बाकी आहे. 27 धावा 2 षटकांमध्ये येथे बनल्यात. अजूनही 1 षटक येणं बाकी आहे. मी म्हणेन की 40 धावा जर मैदानावरती जमल्या ना निशांत सर तर फायनल मॅच सारखी होईल. कारण मृणाल वसलकर दुसऱ्या खेळण्यामध्ये उभा आहे. त्याच्या समवेत खेळताना त्याचे अनेक बॅट्समन त्याला साथ देत असताना बघायला मिळतात. मात्र फायनल मॅच मधला दबाव मृणाल तो या ठिकाणी मैदानावरती सोसणार का, किंबहुना फायनल मॅच मध्ये जो प्रेशर आहे तर मृणालवरती त्याच्या चेहऱ्यावरती किंवा बॅटिंग करत असताना त्याच्या हावभावांमध्ये जाणवणार का, बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. थांबवलंय. 1 चेंडू या ठिकाणी डॉट आला. 27 धावसंख्या बनली आहे. 27 रन्स इज नॉट अ बॅड स्कोर. मी म्हणे आतापर्यंत 2 षटकांनंतर जेव्हा धावफलकावरती जी धावसंख्या लागली गेली 13.50 सरासरीने 27 धावा 2 षटकांच्या अखेरीस उभारल्या होत्या. आणि आता मात्र या षटकामध्ये 2 ते 3 चौकार जर मैदानावरती लगावले तर मॅच बनेल. याबद्दल मी चर्चा करीत होतो आणि तो चौकार मैदानावरती आलाय. चेंडू सीमा रेषा पार आला. खेळ बत्त्यांचा असू दे किंवा मला आयुष्यामध्ये समोरचा आपल्याला भाष्य दाखवत असेल ना तेव्हा आपण आपला एक्का दाखवला पाहिजे. आणि तो एक्का आहे स्वागत पालवणकर. यावेळेस मात्र बघा क्लीन बोल्ड
खंबा उखाड दिया सरळ बॅटने धावा येत होत्या आणि आता मात्र जर मी म्हणेन की दुधारी तलवार वापरली गेली आणि तिचा वार स्वतःवरती झाला. फलंदाज स्वागत बाद डीजे. तर नक्कीच त्यावेळेस गीत जेव्हा आपण ऐकल्यानंतर दादा कोंडकेंची आठवण येते. ज्या कलाकाराने अजरामर भूमिका बजावली, कित्येक सिनेमे त्यांचे सिल्वर जुबले असतील, गोल्डन जुबले असतील, मराठी सिनेमासृष्टीमध्ये दादा कोंडकेनंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांना आपण बघितलं आणि गीता ऐकल्यानंतर नक्कीच एक वेगळा हुरूप आपल्याला येतो, ती एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळत असते. डीजे मास्टरचं कौतुक मी या गोष्टीसाठी करेन की त्यांनी रात्रीपासून आपल्याला अनेक गीतं ऐकून दाखवली, त्याचं देखील कौतुक आहे. धावा मैदानावरती येते 31 बनल्या, 31 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. षटक क्रमांक आपण बघतोय अंतिम प्रगतीपथावरती. इट्स अन स्लॉगर. यावेळेस मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला होता. स्वागत बाद झाल्यानंतर थोडीशी हडबडट मी म्हणेन की त्यांच्या खेम्यामध्ये बघायला मिळते. पॉझिटिव्ह अप्रोचने खेळावं लागेल. काय चेंडू आता बाकी आहेत. यावेळेस मात्र बघा मैदानावरती आणखीन एक फलंदाजाला तंबूचा रस्ता पकडावा लागेल. येथे 3 षटकं मैदानावरती संपलीत. 3 षटकांच्या नंतर धावफलकावरती मेगा फायनल मॅच मध्ये एक चेंडू शिल्लक आहे का? पंच अजून एक चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 त्याच्यामधील एक चेंडू येणं बाकी. एक महत्वाचा चेंडू मी म्हणण्या सामन्यामधला. धावा 31. एक चौकार जर आला तर मॅच मध्ये पुन्हा रोमांच प्रस्थापित केला जाऊ शकेल. यावेळेस मात्र एक धाव घेतली आहे. 32 बनल्या, 3 षटकं मैदानावरती संपलीत आणि आता मात्र 33 धावा करायच्यात. बघा मृणाल वळसोळकर दुसऱ्या बाजूला उभा आहे, त्याच्या समवेत त्याचे फलंदाज सुद्धा इथे बघायला मिळतील. मात्र मी म्हणेन की ज्या वेगानं स्वागत पालवणकर बॅटिंग करत होता ना, असं वाटतं की 40, 42, 43, 50 होऊ शकतात. मात्र असं काही झालं नाही. टर्न अँड ट्विस्ट बघायला मिळाले आणि त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये संपूर्णतः मी म्हणेन की मृणाल आणि टीम म्हणजे प्रदीप सोड साखर संघाने कमबॅक करून दाखवलं. 3 षटकांमध्ये 32 बनल्यात, 33 करायच्यात. या 33 धावा कशा रीतीनं स्कोर केल्या जाऊ शकतील की या स्कोर होणार नाही. कोणाचं स्वप्न भंगेल, कोणाची धन्यवाद यश मापगावकर. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं, तसेच एफएस स्पोर्ट्स या चॅनलच्या द्वारे जे प्रेक्षक आमच्या समवेत जॉईन झालेले आहेत त्या सर्वांचं मी निशांत पाटील खाना वालीबाग सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन चलतो या शानदार मॅच कडे, जिथे दोनही संघ आपापसामध्ये भिडणार आहेत. एका बाजूला मृणाल वळसोळकर म्हणजेच प्रदीप स्पोर्ट्स साखर, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी बॉस फायटर साखर. या 2 संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु या लढतीमध्ये दोनही संघ एकाच गावातले आहेत, नो डाऊट, आय ऍक्सेप्ट. परंतु आता प्रश्न आहे बाईकचा. प्रश्न बाईकचा आहे की बाईक कोणाला मिळणार? मग अमन नाखवाला मिळणार की पंकज नाखवाला मिळणार? त्यासाठी मैदानावरती आता ही तयारी चालू आहे. बघा स्पर्धेचं बक्षीस आपण पाहिलं तर येस, पंकज नाखवा यांचं आगमन देखील झालेलं आहे. कसे बसे ते या ठिकाणी पोहोचले आणि आता विषय मात्र बाईकचा आहे. कारण स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक यश 60,000 आहे, परंतु बाईकची प्राइस तुम्ही पाहिलं तर साधारणतः 1 लाखाच्या आसपास जाणार आहे. त्याच्यामुळे बाईक वरती सुद्धा दोघांचा सुद्धा डाव असेल. जरी ते म्हणतील की आमच्या गावातला संघ आहे, कोणाकडे गेले तरी आम्हाला काही वाटत नाही, परंतु नक्कीच मन असेल की बाईक आपल्याकडे यावी. म्हणजेच काय, पंकज नाखवा विरुद्ध अमन नाखवा ही मॅच मात्र मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या
18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. स्ट्रायकिंग इनवरती मृणाल वर्सोकर तर नॉन स्ट्राइक इनवरती आपल्याला जय पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती अजय पवार. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. एक धाव मात्र अतिरिक्त या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा या ठिकाणी पुढील बॉल असेल. पहिलाच बॉल या ठिकाणी वाईट फेकलेला आहे. पुन्हा एकदा इथे काहीतरी वेगळंच. नो प्लस 4 धावा म्हणजेच 5 धावा इथे मिळणार आहेत. म्हणजे एकही बॉल झालेला नाहीये आणि फ्री मध्ये इथे जवळपास 6 धावा मात्र दिलेल्या आहेत. क्या बात है. सुरुवातच अगदी या ठिकाणी खराब पाहायला मिळते बॉस फायटर साखर संघाची. कारण पहिलाच बॉल वाईट फेकला होता. तदनंतर नो प्लस 4 म्हणजे एकंदरीत 6 धावा एकही चेंडू न होता मैदानावरती झालेले आहेत. सुरुवात चांगली केली आहे. धावफलकावरती आपण टार्गेट पाहिलं 33 धावा कंप्लीट करायचे आहेत. त्यापैकी 6 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. म्हणजेच काय तर येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता 27 धावांची गरज आहे. 18 बॉल्स आणि 27 धावा मॅच मध्ये नक्कीच चोरस होणार आहे. मॅच सहजासहजी कोणी कोणाला जिंकून देणार नाहीये. शेवटल्या क्षणापर्यंत शर्तीचे प्रयत्न या मैदानावरती आम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा अजय प्रयत्न करावे लागतील. चांगला बॉल आहे. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलेला आहे परंतु एक धाव अगदी सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट केली आहे. एक धावेच्या साहाय्याने एक सेन्सिबल क्रिकेट, एक सुरक्षित क्रिकेट आणि त्याच वेळेला एक संतुलित क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती एक धाव घेतली आणि एक धावेच्या साहाय्यानं या ठिकाणी मृणाल वर्सोकर ऑफ द मार्क आपलं स्वतःचं खातं ओपन केलं. संघाचं खातं तर अतिरिक्त धावेने ओपन झालंच होतं परंतु स्वतःचं खातं या ठिकाणी त्याने मात्र ओपन केलेलं आहे. 7 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पुन्हा एकदा पुढील बॉल अजय पवार बॉलिंग ट्रॅक वरती. हो मैदानावरती व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. एक धाव मात्र वाढताना पाहायला मिळते. बघा मॅच होती कुठे आता मॅच आली कुठे. पहिल्याच ओव्हर मध्ये इथे मात्र भरारी घेत असताना आपल्याला प्रदीप स्पोर्ट्स साखर हा संघ पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर मैदानावरती काहीतरी वेगळंच घडताना पाहायला मिळते. मॅच नक्की कोणाच्या बाजूने जाणार परंतु इथे मात्र आपण पाहू शकता फक्त दर्णीगुजी एकच बॉल मे बी झालेला आहे. बॉल किती झालेत. रन एक बॉल फक्त झालेला आहे आणि 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजून देखील 5 बॉल शिल्लक आहेत. जवळपास पहिल्या ओव्हर मध्ये इथे नक्कीच ऍडवाइस देत असताना आता अजयला ही ओव्हर कशा पद्धतीने कंप्लीट करायची आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पहिल्याच बॉल वरती 10 धावा धावफलकावरती दिलेल्या आहेत. मैदानावरती काय घडते कळत नाहीये. एक तर फायनलची मॅच, रात्रभर तुम्ही परिश्रम घेतलेत, कष्ट केलेत आणि आता फायनलच्या मॅच मध्ये तुम्ही अशा पद्धतीने जर काही केलं तर मात्र नक्कीच तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. 10 धावा धावफलकावरती आलेले आहेत. फक्त एकच बॉल झालेला आहे. पुन्हा एकदा अजय पवार षटकातील पुढील बॉल असेल. हलक्यातरी खेळण्याचा प्रयत्न, डिफेन्सिव्ह केलंय आणि फक्त एकच सिंगल धाव. एक धावेने संघ पुढे सरकत आहे. 11 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 2 बॉल्स फक्त झालेले आहेत. कमबॅक करावं लागेल. येस, या ठिकाणी अजय पवारला कमबॅक करावं लागेल. बॉस फायटर साखर हा संघ जिंकायचा असेल तर शर्तीचे प्रयत्न, बॅकफुटला जाऊन इथे काहीतरी खराब क्षेत्ररक्षण. मित्रांनो, ही चुकी किती महागात पडू शकते तुम्हाला माहिती नाहीये. बाईचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. या ठिकाणी एक धाव वाढताना पाहायला भेटते. एक धावेच्या साह्याने धावफलकावरती 12 धावा आलेल्या आहेत. 3 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. 12 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पुढील बॉल जय या ठिकाणी स्ट्रायकिंग इनवरती आहेत. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, चांगला क्रिकेट आहे. बघा, घाई घेतली किंवा रिस्क घेतली तर कदाचित विकेट जाण्याचे चान्सेस आहेत. जर एक धाव येत असेल तर काही वाईट होणार नाहीये, चांगलंच होणार आहे. आणि एक धावेने आता धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आलेली आहेत. पुन्हा एकदा पुढील बॉल, 5वा बॉल असेल या षटकातील. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. स्लोअर बॉल आणि ते मात्र अंपायर्स कडे पाहिलं परंतु इथे अंपायर्स कडून कोणाचाही मात्र रिस्पॉन्स येत नाहीये. आणि अर्थातच 5 बॉल कंप्लीट झाले. 13 धावा धावफलकावरती आलेले आहेत. आणि आता शेवटला बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर
समीकरण पाहिलं तर येणाऱ्या 13 बॉल मध्ये 20 धावांची गरज. मॅच अजूनही मी म्हणेन दोनही संघांच्या बाजूने जाईल. चांगली गोलंदाजी झाली तर नक्कीच इथे मात्र पंकज नाकवा जिंकतील, परंतु चांगली फलंदाजी झाली तर अमन नाकवा यस तयारीतच आहेत. ओ हो मैदानावरती नक्की काय चाललंय कळत नाहीये. म्हणजे एवढे चांगले सांगवे तुम्ही खेळून फायनल मध्ये अशी चुकी करताय, नक्कीच ही सहन होणार नाहीये. झोप न लागणारी ही मॅच आहे. 18 धावा 5 बॉल मध्ये दिल्यात. मॅच अजूनही त्यांच्या हातामध्ये होते याच्या अगोदर, परंतु आता मात्र 5 धावा दिलेल्या आहेत आणि 18 धावा दफलकावरती आलेल्या आहेत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळूया. या ठिकाणी अजय पवार खूप साऱ्या धावा त्यांनी मात्र दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र लेग बाईचा बॅटकट आहे की अर्थात लेग बाईज एम्पायर्स येस लेग बाईज आहे, तर इथे मात्र धाव त्याच्या खात्यात जाणार नाहीये. 1 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. 19 धावा होती. आता 12 बॉल 14 धावांची गरज. 12 चेंडून 14 धावा. जर त्या 5 धावा गेल्या नसत्या तर काय झालं असतं, मॅच मध्ये थोडीशी जान असती, परंतु आता फक्त 2 धावेचा फरक आहे. तरी देखील मॅच मित्रांनो अजूनही या ठिकाणी आपल्याला इंटरेस्टिंग मोड मध्ये पाहायला मिळेल. बघा एक एक धाव महत्वाची आहे. येथे जिंकणाऱ्या संघाला खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे काय तर नाईट अनरामच्या स्पर्धेला देखील या ठिकाणी दोस्ती ग्रुप यांच्या वतीनं बाईक ठेवण्यात आलेली आहे. आपण वीर दमदार आमदार चषक पाहिला असाल जेव्हा फायनलची मॅच सुरू होती. दोस्ती ग्रुपचं आयोजन दोस्ती ग्रुपचं आयोजन आता आवाज घुमणार एकच अलीवर प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच अलीवर प्रीमियर लीग. अलिबाग प्रीमियर लीग. अलिबाग प्रीमियर लीग. थँक्यू. नाही पण मानलं पाहिजे यार तुम्ही 4 जणांना, कारण यश माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा अगदी थोडके 4 जण आहेत आणि त्यांची एवढी मोठी स्पर्धा इम्पॉसिबल, खरोखर इम्पॉसिबल आहे. तुमच्या मेहनतीला सलाम आहे. फक्त आमचे अर्थात शाकीरबाई शेख असतील किंवा आमचे दुर्वांकूर म्हात्रे आहेत, त्याच वेळेला प्रतीक जंगम आणि अजिंक्य शेवडे आणि त्यांच्या समोर त्यांची अन्य सारे मंडळी या सर्वांनी सहकार्य केलं आणि ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आले. 12 बॉल 14 धावांची गरज. गोलंदाज या ठिकाणी मात्र मैदानावरती अर्थातच अतिश आलेले आहेत. मृणाल वसुकर स्ट्राईक इन वरती आहेत. 12 बॉल 14 धावांची गरज. ओहो चांगला बॉल आहे. 4 धावा मिळालेल्या आहेत. आज मात्र संपूर्ण रात्रीमध्ये खरोखर आहे की मृणाल वर्सोकरने सर्वाधिक मात्र इम्प्रेस केलेला आहे. मग बॅटिंग असू द्या बॉलिंग असू द्या, आजवरचा आपण खेळ गेला कित्येक वर्ष पाहतोय. गेल्या वर्षी सुद्धा मॅन ऑफ द सिरीज याच खेळाडूला मिळाली होती, तो म्हणजे मृणाल वर्सोकर. आणि याही वर्षी आपण पाहणार आहोत की आता लिस्ट मध्ये कोण आहेत, सिरीज साठी किती दावेदार आहेत, त्यापैकी कोण आता सिरीज असणार आहे हे नक्कीच आता गुलदस्त्यामध्ये आहे, ते नंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या समोर येणार आहे. परंतु नक्कीच स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे. खऱ्या अर्थानं आपण जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येकाचा प्रतिसाद मिळाला आणि म्हणूनच काय अलिबाग प्रीमियर लीग सीझन 2 नाईट अनरमची स्पर्धा ही आता पूर्णत्वाला गेलेली आहे. चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू सरळ गेला सीमा पार. येतोय चौका. चार धावा दाफलकावरती आलेल्या आहेत आणि आता मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलाय तो म्हणजेच या ठिकाणी प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघानं. कारण आता दाफलकावरती 10 बॉल मध्ये 6 धावांची गरज. 10 बॉल्स आणि 6 धावा. ओहो इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल. फायनलच्या मॅच मध्ये बॉस फायटर संघाने खरं तर मेहनत घ्यायची होती. खूप चांगला खेळ आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला केला, परंतु फायनलच्या मॅच मध्ये मात्र नक्कीच या ठिकाणी बाईकचा प्रश्न होता. परंतु नक्कीच दोन्ही संघ गावातले आहेत, त्यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी चिंता नाही. बाईक मात्र साखर गावातच जाणार आहे, त्याच्यामुळे
जरी पंकज नाकवा किंवा अमन नाकवा हे एकाच गावातले ते खुश असतील, कारण बाईक मात्र साखरेमध्ये गेले. थार गेली, त्याच्यानंतर APL चा फायनल गेला, PNP चा फायनल गेला. अजून काय पाहिजे? 2025 साखरेच्या नावावरती 9 बॉल 4 धावांची गरज. 9 चेंडू आणि 4 धावा. सूरज गायकर आणि दीपक जंगम आपण मात्र स्टेजवरती यायचं आहे. दीपक चंदणे, येस दीपक जंगम या ठिकाणी कन्फ्युज थोडस, तर यायचं प्लीज आपण स्टेजवरती. 8 बॉल मध्ये आता 3 धावांची गरज आहे. 8 बॉल्स 3 धावा. प्रदीप स्पोर्ट्स साखर आता विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. मृणाल वलसोलकरनं आज मात्र ऍज अ कॅप्टन म्हणून कशा पद्धतीने परफॉर्मन्स करायचा हे मात्र दाखवून दिलंय. चांगला बॉल आणि इथे मात्र मॅच विन. साखर अर्थातच सन्माननीय अमन नाकवा यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि नक्कीच या ठिकाणी चावी सुद्धा तुम्हाला गाडीशी मिळणारच आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये या ठिकाणी स्वागत होत आहे ते म्हणजेच प्रदीप स्पोर्ट्स साखर. पुढील सूत्रसंचालन आपण बोलणार अर्थातच यश माबगाव यांच्यावर. सुदीप